तरुणांच्या हिंसक निदर्शनाने नेपाळची राजधानी आज चांगलीच हादरली। सरकारने सोशल मीडिया ॲप्सवर घातलेल्या बंदीमुळे 15 ते 30 वर्ष वयोगटातील युवक आज रस्त्यावर उतरले। नेपाळची राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये तरुणांकडून हिंसक निदर्शने करण्यात आली। यावेळी काही ठिकाणी जाळपोळ तर तोडफोड करण्यात आली। शेकडो तरुण नेपाळच्या संसदेतही घुसलेत। परिणामी या तरुणांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा आणि वॉटर गनचा वापर केलाय। आतापर्यंत या हिंसक निदर्शनामध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय तर 100हून अधिक जण जखमी झालेत। नेपाळमधील सरकारने सोशल मीडिया ॲप्स बाबत घेतलेल्या या निर्णयामुळे आज ही परिस्थिती ओढवल्याचं बोललं जातंय। नेपाळमधील सरकारने नेमका असा कोणता निर्णय घेतलाय आणि नेपाळमधील तरुण रस्त्यावर का उतरलेत जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। नेपाळ सरकारने 4 सप्टेंबर रोजी फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअप, रेडिट आणि एक्स यांसारख्या 26 सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातली। जोपर्यंत या कंपन्या नेपाळमध्ये कार्यालय उघडत नाहीत तोपर्यंत या ॲप्सवर बंदी उठवणार नाही अशी भूमिका नेपाळ सरकारने घेतली। नेपाळ सरकारच्या याच निर्णयानंतर या सोशल मीडिया ॲप्सवर उदरनिर्वाह करणारे हजारो तरुण आज रस्त्यावर उतरलेत आणि त्यांनी हिंसक निदर्शनं करत सरकारच्या निर्णयाला विरोध केला। यावेळी काठमांडूसह देशातील अनेक शहरांच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नेपाळ सरकारवर या तरुणांना रोखण्यासाठी गोळीबार करण्याची वेळ देखील आली। परिणामी यामध्ये काही तरुणांचा मृत्यूही झालाय। नेपाळ सरकारने सोशल मीडिया ॲप्सवर बंदी का घातली? नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांच्या सरकारने 4 सप्टेंबर रोजी फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअप, रेडिट आणि एक्स यांसारख्या 26 सोशल मीडिया ॲप्सवरती बंदी घातली होती। नेपाळ सरकारचे म्हणणे आहे की जेव्हा या कंपन्या नेपाळमध्ये त्यांचे कार्यालय उघडतील, सरकारकडे नोंदणी करतील, तक्रारी ऐकण्यासाठी लोकांची नियुक्ती करतील आणि अनियमितता रोखण्यासाठी एक व्यवस्था तयार करतील, तेव्हाच ही बंदी उठवली जाईल। सरकारचा हाच निर्णय तरुणांचं नुकसान करणारा आहे असं मत जेनझेड यांनी व्यक्त केलं। आता पाहूयात नेपाळमधील तरुण रस्त्यावर का उतरलेत। नेपाळमध्ये तरुणांना रोजगाराची म्हणावी अशी संधी नाहीये। आतापर्यंत या देशात औद्योगिकीकरण देखील झाले नाही। यामुळे शिकल्या सवरलेल्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही। गेले काही वर्ष नेपाळची राजकीय परिस्थिती देखील स्थिर नाहीये। अशा वेळी देशातील अनेक तरुण हे सोशल मीडिया ॲप्सचा वापर करून उदरनिर्वाह करतायत। अनेक जण आपले प्रोडक्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवतायत। पण सरकारने एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली। यूट्यूब आणि गिटहब यांसारखे प्लॅटफॉर्म बंद झाल्याने मुलांना शिक्षणातही अडचणी येतात। परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांशी बोलणं महाग आणि कठीण झालेलं आहे। याच सर्व त्रासाला कंटाळून अनेक तरुण आज रस्त्यावर उतरलेत आणि त्यांनी सरकारच्या विरोधात निदर्शनं केली, तर काही तरुणांनी संसदेतही घुसखोरी केली। या आंदोलनाला केवळ सोशल मीडिया ॲप्स बंदी ही एक बाजू नसून भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीचा देखील किनारा आहे। या आंदोलनात तरुणांनी रिस्टोर आवर इंटरनेट असा नारा दिलाय। विशेष म्हणजे काही जण शाळेचा गणवेश घालून या आंदोलनात सहभागी झालेत। पोलिसांच्या वाहनांवर आणि सरकारी कार्यालयांवर दगडफेक केली जाते। संसद, राष्ट्रपती भवन, पंतप्रधानांचे निवासस्थानाजवळ काही आंदोलक निदर्शनं करत आहेत। अनेक ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेली। यामुळे नेपाळ सरकारने आपत्कालीन सुरक्षा बैठक बोलावली आहे। याच वेळी पोलिसांनी काठमांडूमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केलेला आहे। काठमांडूमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर सैन्य तैनात करण्यात आले। नेपाळ पोलिसांच्या मते 12,000हून अधिक निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत। त्यांनी संसदेच्या गेट क्रमांक 1 आणि 2 वर कब्जा केला। संसद भवनासोबतच राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासस्थानाजवळील सैन्य तैनात करण्यात आले। यामुळे तरुणांनी केलेल्या या हिंसक आंदोलनानंतर नेपाळ सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, हाईप करायला विसरू नका।